आज काय बनवायचं आहे मध्ये आज आपण बनवत आहोत पांढरा रस्सा. त्यासाठी प्रिपरेशन काजू, रोस्टेड तीळ, रोस्टेड खसखस आणि पंपकिन सीड्स मी भिजत ठेवलेले आदल्या दिवशी. मला तसं आवडतं म्हणून तुम्ही ते नाही केलं तरी चालेल. त्या मी सोक केल्याने त्याची एक क्रीमी पेस्ट तयार होते दुसऱ्या दिवशी जेव्हा मला रस्सा करायचा असतो. तर ती पेस्ट यूज करायचं कारण की तो रश्श्याचा बेस आहे आणि युजुअली पाकिटांमध्ये जो पांढरा रस्सा मसाला मिळतो ते हेच असते. हे ड्राईड. त्यानंतर स्टॉक तयार करायचा चिकन किंवा मटनचा. स्टॉकसाठी त्याच्यामध्ये मीठ घ्यायचं, दॅट इज चिकन ऑर मटन, गरम पाणी, पेपर पावडर आणि पाणी उकळत आलं की त्याच्यामध्ये मी आलं लसूण खिसून टाकलं बारीक आणि 2-3 मिरच्या स्लिट करून टाकल्या. तुमच्या स्पाइस लेव्हलनुसार तुम्ही ते करू शकता. मीठ या स्टेजला टाकलं तरी चालतं किंवा लास्ट स्टेजला टाकायचं. मी या स्टेजला टाकलेलं. त्याच्यानंतर पांढऱ्या रस्स्यामध्ये गरम पाणीच यूज करायचं. डोंट यूज कोल्ड वॉटर वाईल कुकिंग. कुकिंग प्रोसेस स्लो होते. पाणी उकळलेलं घातल्यानंतर तो गरम स्टॉक मी त्या पेस्टमध्ये टाकलेला आहे टेम्परेचर इक्विव्हॅलंट करायला. ताकी मी ते पेस्ट टाकली या स्टॉकमध्ये की ते फाटत नाही आणि कर्डलिंग होत नाही. पेस्ट टाकून झाल्यानंतर एक चांगली उकळी आल्यानंतर मी टाकलं आहे हे कोकोनट मिल्क. कोकोनट मिल्क थोडंसं टाकल्यानंतर तुम्ही मीठ टाकू शकता जर आधी मीठ टाकलं नसेल तर. अँड देन तडका द्यायचा. तो फक्त तुपाचाच असला पाहिजे. तुपामध्ये गरम मसाले, स्टार अनीस, चक्री फूल, वेलची, बडी इलायची, दालचिनी, पेपर आणि लवंग ह्याचा मी तडका दिलेला आहे. या स्टेज हे झाल्यानंतर तुम्ही मीठ घातलं तरी चालेल आणि झाकून ठेवायचं. This tastes very delicious. Do try it and let me know. See you in the next video. Bye.